आयज नागपंचम सैमाचोच एक भाग आणि शेतकारांचो इष्ट अशे स्वरूपात कांय कडेन नागाची पुजा करतात। कांय कडेन नागाच्यो मुर्त्यो पुजतात, कांय कडेन परंपरे प्रमाण कागदावयलो नाग पुजतात। नागपंचमीक लोकांक भुलयतात त्यो रुचीक पातोळ्यो। कृतज्ञताय म्हणून नागाची पुजा करतात आणि सांजवेळार नागाक सैमाच्या गोपात सोडटात। पळयात गोयची नागपंचम। नागपंचमी म्हटल्यार नागाची पुजा करप आणि हे वार्षिक अशें नागपंचमीचा पुजा करतात। हांगा रासय जे हांगा ज्या विटू घराणे जे आसा ते घराण्याक हांगा वार्षिक पद्दती प्रमाणे कितली वर्सांच जालीं हांगा पुजा करतात आणि हे धंद्या खातीर जी पुजा केल्ली आसा जी पद्दती प्रमाणे जी भटजी आसा भटजी विश्वनाथ बांदणकर हो हांगा येवन जी हांगा पुरोहीत हांगा पुजा करतात आणि ही पुजा करून सगळ्यांक आशिर्वाद दिता, नागाक दूध दिता, जे लावे दिता, हे सगळे नागपंचमी दिसा नागाची पुजा करून हे सगळे देवकार्य करतात। भितर प्रतिवर्षी 70 वर्सां वयर जाली नागपुजा जाता। पूजा करतात, गाराणी घालतात, हांगासर जर थंयसर हांगासर आमकां सांगतात ते गायड करतात। सो हांगासर बरें आसा, आमकां ते सायडीन नाचता। तुझं पहिलं तुमच्या त्या सायडीन तुझ्या माहेरा त्या सायडीन ओसो आसा? फक्त चवथीक करता, हांगासर नाग तुमच्या थंय करता ओसो? तुमच्या गावान ना, हांगा येयल्याकच तूं करता? फर्स्ट टाइम। आणि वंशाक कितें कितें आसता मातशें दाखयता उगडून? हिंदू देवस्थान आमचं श्री भूमिका ह्या देवळात आम्ही नागपंचमी जे नवीन वंश आहात जुने वंश आहात ते सगळे प्रत्येक जण आपापल्या नागोबाकडे पहिले हे करतात, मानयतात, नारायणा पोतना घालतात। सगळे हे करून झाल्या उपरांत देवळान येवप, देवळान गेल्या उपरांत देवळात जेवण दवरप, सगळ्या देवळात 5 या 12 एका दवरप। त्याच्या नंतर असं गांवकार म्हणून बसलेले असतात त्यांच्या हातीन जेवप, आणि कोण ल्हान करून बसलेले त्यांना दिवप। त्याच्यावर आपल्या घराकडे वचप, घराकडे गेल्या उपरांत आपले 5 गरडे 5 आहात त्यांना आपोवपाचे नवे वंश आहात तेंच्यांनी, आणि जुने आहात तेंच्यांनी सगळ्या प्रत्येक जणांनी आपापले गरडे व्हारून दिवपाचे।
पोळी भरून झोपायची भेटून गंध आणि फुलपोळी. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.